तर ओम सॅरम फॅमिली, आजचा दिवस आहे 5वा. तर पालखी आपली पुढे गेलेली आहे आणि झेंडा पण पुढे गेलेला आहे. तर आता इथं नाश्ता बनवतात. नाश्त्याला आहे मेंदूवडा. तर आता बालदादा आणि मी चाललोय. तर आपल्या दुपारचा स्पॉट आहे पिंपलस गावन, म्हणजे गावन नाही पिंपलसला आहे. तिथं हॉल आहे. आता आपण आहेत हनुमान मंदिर इगतपुरी कासारांच्या वरती. चला जाऊ आता दुपारच्या स्पॉटवर. पण पहिले नाश्त्याच्या स्पॉटवर जायचं आहे, तिथून दुपारच्या स्पॉट. तर नाश्त्याला आज मेंदूवडा आहे, ते इथं बनवलं होतं सगळं. तिथं पण बनवतील, तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला बनवताना. आता पोहोचलं पालखीजवळ. दुसरी पालखी पण चालली आपली सोबतच. आपली पालखी इथे रिक्षाच्या मागं टाकतो. तर आम्ही आता जस्ट पोहोचलो पालखीजवळ. आता मॅगडीला आले, परत एकदा मॅगडी लागली आपल्याला इगतपुरीला. बालदादा इथं थांबला. अरे बालदादा कुठे गायब झाला? बालदादा येतात युटर्न मारून. तर आता मी एक मील घेईन. त्याला स्ट्रॉबेरी शेक सांगितलं आहे बालदादाला. आणि परत बोला ओम साईराम. दोन बर्गर, एक पिझ्झा पफ, 2 कोक आणि एक चॉकलेट शेक घेतलाय मी. तर चला आता यो एन्जॉय करू आणि डायरेक्ट पालखीजवळ जाऊ नाश्ता करायला. चला आता डाल वडा बनवायला घेतला. वडा आहे. आता बसलोय नाश्ता करायला. चेतन काका आणि कुशल काका. ऐराम रोज ऐराम या नाश्ता करायला. तर आता मी गुरु अंकल कुशल काका आणि मामा आम्ही चाललोय आता भाजी आणायला. तर तुम्हाला आजचं दुपारचं जेवण बघायला भेटेल. आणि चेतन काका 2 शब्द बोल. आजचा जेवण काय असणार गुरुनाथ? आजचं जेवण तोंडली आणि गवार आणि बटाट सुकी. ही भाजी कधीच पोराही खाल्ली नसेल घरी. ही गॅरंटी देते मी, 100% गॅरंटी देते. ही भाजी कोणीच कुठल्याच पोरांनी खाल्ली नसेल. मोजून आहे ना 1% पोरांनी खाल्ली. तर चला आता जाऊ भाजी मार्केटला. काय आहे तो दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. एक नंबर. 5 मिनिटं मेडिकल येईल तो सनस्क्रीम घ्यायला. सनस्क्रीम तर भेटली नाही, हे मला टाकून गेलं. कसले फास्ट गेले ते. आवाज देते, आवाज बी केला ना त्यानं. आता चालतंय यानं. बरं या आहे रस्त्याला मी. दुपारच्या वस्तीला पोचलोय आपण. तर बॅगी सगळ्या लावल्या ना आपण. एवढा मोठा डोंगर झाला तिथं, सगळ्या लावल्या बघा. आता जो तो येईल ज्याला तिथं झोपायचं झोपल. तर आता जेवण बनवायला घेता येतं. मला पण माहिती नाही नक्की कुठली भाजी, विचारू नंतर आपण. तर आता आरती चालू होईल आपली थोड्या वेळात. सगळी पोरं झोपलेली आहे. आता आरती सगळे उठून बसतील आता आरतीला. डायरेक्ट जेवायला.
तर जेवण बिवून झालता सगळ्यांचा. तर जेवायला एवढा भारी झालता ना, आमटी आणि भाजी होते घेवड्याची. एक नंबर झालं, एक नंबर शपथ. ही जर भाजी घरी असते ना, भाजीने आमटी कोणीच खाली नसते, मी सांगते पोरेने. दुपारची तर कोणीच नसती खाली. तर आता निघतात आपली पोरा सगळी. तर आता बघू, मी चालत जाईन नाही तर मग गाडीनंच. तर आता चला. तर आता निघलोच चाल. आता मी कुशल काकांनी बाळू दादा आणि मागं नारदादा पण आहे सोबत. तर आता दामणगावला बसते ना आपली आता. दामणगाव. हां, दामणगावला बसते, लग्नाचा हॉल आहे. लय मोठा आहे तो पण. आणि इथं पण एकदा व्ह्यू चेक करा, लय भारी व्ह्यू येते इथं पण. आणि आजची ड्रेसिंग बघायची आहे मी दोघांची. दाखव माझी बी. हे बघा आमची ड्रेसिंग सेम झालं, दोघा बी सेम. दाखव तुझी. हे बघा सेम, दोघा बी सेम झाले आज. फक्त माझी ऑरेंज चष्मा हरवली. चला प्रवासाला सुरुवात करू. तुम्ही एंडपर्यंत बघत राहा. चला. तर उपाध्यक्ष कुशाल भगत, मॅन फ्रॉम छोटा कांदा. तर तुम्ही सांगू शकता का आजची भाजी काय आहे? आजची भाजी आहे मेथी. मेथी आणि मेथी, वांगा भरीत, चपात्या आणि राईस. तुम्हाला काय वाटते, आपले पोरं कधी मेथीची भाजी खाली असेल का? खातील आज घरी- खायला लागेल ना, घरी. तो उपाशी झोपायला लागेल. खायला म्हणजे 5-5, 6-6 वेळेला भात घेता ना आपली इथं पालखीन आल्यावर. असतं आहे ना, जी आमटी बनवलेली ना, ती घरी जर आमटी बनवली असतं कोणी खाली असती का? नसती खाली. हा पोराही आहे ना, एवढे आवडीन खाले ना. 3-3, 4-4 वेळेला भात घेतलाय. तर तुझं म्हणणं काय, आजची भाजी घरी नसते का? माझं पण म्हणणं योच आहे. तर आता इथं भाकरी काय, भाकरी आहे का? खाले का घरी कधी मेथी? मी तर नाही खाली कधी. आता खा. ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि.